सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांच्या रोजगारावर परिणाम करणाऱ्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांच्या विरोधात नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं नाशिक ते मंत्रालय मुंबई असा रिक्षांसह धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। या आंदोलनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे। नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता मुंबई नाका नाशिक इथून मंत्रालय मुंबईकडे रिक्षांसह धडक मोर्चा निघणार आहे। एक रिक्षा एक चालक एक लढा एकच निर्धार या घोषवाक्यासह हा मोर्चा सुरू होणार असून महाराष्ट्रातील लाखो रिक्षा चालकांच्या रोजगाराच्या संरक्षणासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचं संघटनेनं सांगितलंय। संघटनेनं राज्यभरातील रिक्षा चालकांना स्वतःच्या रिक्षांसह या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मोर्चा दरम्यान प्रवासासाठी आवश्यक इंधन अथवा खर्चाची रक्कम, 3 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था, पिण्याचं पाणी, औषधे, चादर आणि इतर आवश्यक साहित्य सोबत ठेवण्याचं आवाहनही या पार्श्वभूमीवर संघटनेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय। बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर तातडीनं कारवाई करून रिक्षा चालकांच्या रोजगाराचं संरक्षण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।